असंच राहिलं ना तर आपलं अस्तित्व खतम होऊन जाईल. लहानाचं मोठा आपल्या घरच्यांनी केलं आई बाबांनी, ते कमवून चालत होते आपल्याला. आता आपली दुकानच आपली आई बाबा आहे. तुम्ही त्याला वाचवू नाही शकत, त्याच्यासाठी तडफड नाही करू शकत, तर तुमचं काही अर्थ नाही जगण्याचा. मला तरी असं वाटतं तुम्ही जेवढे स्ट्रीट वेंडर आणि बाकीचे नागरिक आहेत त्यांनी पण त्यांची मदत करावी, स्ट्रीट वेंडरनी पण त्यांची करावी. की 5-10 वर्षा पहिले तरी महानगरपालिकेची कारवाई होत होती तर रस्त्याने चालणारा एक माणूस थांबून विचारत होता त्यांना, का बरं तुम्ही गरीब लोकांवर अत्याचार करताय. पण आताची व्यवस्था ही आली आहे का एक पण व्यक्ती थांबून विचारत नाही त्यांना काय चालू आहे म्हणून. आता स्ट्रीट वेंडरला रोजचा तमाशा करणंही चांगलं नाही वाटत. सगळ्यांचे घरचे लोक पाहतात, आम्हालाही घरचे लोक विचारतात, काय रे बाबा रोज रोडावर तमाशा, रोज रोडावर तमाशा. रोडावर तमाशा आम्ही नाही करत आहे, रोडावर तमाशा हे प्रशासनाचे लोक करत आहेत, अत्याचार करत आहे आमच्यावर. हायकोर्टाच्या आधीच असतो, पण हे लोक सुद्धा ऐकायला तयार नाही आपली वाली. आता यश गोखले भाऊ आहे आपले, त्यांनी आज पार्टी लॉन्च केलेली आहे जन बदलाव. जनमध्ये आपण सगळे बदलाव आपण आणणार आहे सगळेजण मिळून, आणि तो आणायला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट तर नाही करताय, पण पहिले नागपूरपासून स्टार्ट करू आपण. पण मला सामान्य नागरिकांना एकच बोलणं आहे, एकत्रित या आणि बोला, प्रश्न करा त्यांना, त्यांची उत्तरं त्यांना द्यायला लागेल. तुमचा मोबाईल तुमच्या जवळ राहतो, दिवसभर त्याच्यावर रील नको पाहत बस, थोडा त्याचा उपयोग पण करा. खूप महागाचे मोबाईल घेतो आपण 50-50 हजाराचे, त्याचा थोडासा चांगला पण उपयोग झाला ना तर बरं राहील. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एकच विनंती आहे की नागपूरचे जेवढे पण स्ट्रीट वेंडर दुकान लावतात आणि कोणी जर तिथे रील टाकली तर तू म्हणतात की बा तुमच्या बापाचा फुटपाथ आहे का. भाऊ फुटपाथ आमच्या बापाचाच आहे. महाराष्ट्र सरकार ही आम्ही बनवलेली आहे, आमच्यासारखे व्यक्ती मोठं आपलं सरकार बनवतात, म्हणजे आमच्या बापाचंच आहे, आम्ही लावू शकतो, आमच्याकरिता ऍक्ट बनलेला आहे. मी हे सगळं यासाठी सांगत आहे कारण की मी ठेलेवाला स्ट्रीट वेंडर आहे. बाकी मला तेवढं माहित नाही, पण स्ट्रीट वेंडर बद्दल मला जेवढं काही माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं. माझे 2 शब्द मी खतम करतो. धन्यवाद.